ही आहे हेगडेवाची डाळ डोसा आणि पाठीमागं तुम्ही बघताय दिसत नाही झाडामुळं इकडे हेगडेवाड हॉस्पिटल आहे आणि इथं आम्ही बसलो आता डाळ डोसा बाजूला व्यंकटेश अमृतुल्य. तर मित्रांनो माझा ऑर्डर आला आहे मिसळ पावचा आणि एकदम सुंदर अप्रतिम स्वागत सुंदर आहे. खरंच चांगलं आहे का मामा खाऊ घालतोय म्हणून चांगलं म्हणतोय. ते काय नाही म्हणून खाऊ घालतोय म्हणून चांगलं म्हणा लागतो. हां तोंड बघताय माझं यांचं ऑर्डर यायला टाईम आहे. मी लस्सी पितो. घरी पाहुणे आलेत घरी साली आली माझी तर त्यांना संध्याकाळी जेवण आहे साली आणि साडूला. तर आता पनीरची भाजी करायची आहे तर मी चालू डेअरीवर पनीर घ्यायला. हे पाहुणे. तर मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार जय श्रीराम. मी चेतन सोनी स्वागत करतो आपला चेतन सोनी ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. काल रंगपंचमी झाली आणि आम्हाला 2 ट्रिपा मारायच्या होत्या पाणी जारच्या. पण झालं असं की आम्ही मस्त पिऊन खाऊन नाचण्याखाली मस्त होतो तर ट्रिपा टाकण्या काही झाले नाही 2. तर संध्याकाळची ट्रिप मी टाकून आलो. संध्याकाळचं जे भाडं असतं रेग्युलरचं ते आणि किशोर बाबा बंद कर म्हणजे त्याला खायला लाव ना. तर काल आम्ही पाण्याची ट्रिप टाकलीच नाही त्यामुळे आज आम्हाला जरा जास्त लोड आला आहे. तर आज आम्हाला 2 ट्रिपाचं पाणी एकदाच टाकायचं आहे आणि किशोर आणि प्रणय लागले किंवा जार बनण्यासाठी. हा किशोर बघा एकावर एक आम्ही 3 धप्पे लावलेले आहेत आणि पाठीमागं बी जार भरलेत. तर आज जारचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आज मित्रांनो पुंडलिकनगर ते साठेवर त्यानंतर TV सेंटर आणि पैठण गेट इटली मामा आणि सिद्धार्थ गार्डन असे 4-5 जागेवर आज जार उतरायचे आम्हाला. तर चला मग लागतो आम्ही कामाला आणि भेटू तुम्हाला पुढे. तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे आजच्या धंद्याला आणि आलाय प्रणय. किशोर किशोर चल लवकर. गाडी रोडवर उभी रे जर समजा गाड्या हो. आणलं का पार्सल. तर मित्रांनो हे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण आता आलो क्रांती चौकामध्ये आणि क्रांती चौकातून राईट टर्न घ्यायचं आपल्याला जायचं पैठण गेटच्याच बाजूला एक इटली मामा हॉटेल. पहिले तिथं जार उतरायचे आपल्याला. तर मित्रांनो इटली मामाचे जार संपले होते म्हणून आम्ही पहिले इटली मामाला आलो आणि हे बघा हे पैठण गेट आणि हे बाजूलाचे इटली मामा. ही पण दादा डोसेवाल्यांचीच हॉटेल आहे. इथं गाडी लावली आहे आणि या साईडला हे किशोर आणि प्रणय जार उतरत आहे आणि समोरच एक मस्त सगळ्यात भारी अद्भुतची दिसली मला ती आहे ही बघा. कारच्या फ्रंट ग्लासवर छत्रपती शिवाजी महाराजचा मोठा फोटो लागलेला आहे. तर मित्रांनो आता TV सेंटरच्या शॉपचे जार उतरवणे झाले आमचे आणि गाडीमध्ये बाकी आणखी 50 जार. आता प्रणय आणि किशोर जार पुढे घेत आहेत. जार पूर्ण घेऊन झाले आहेत. आज खूप जास्त लोड होता मित्रांनो. आज टोटल 120 जार होते. काल आम्ही जार पुढेच टाकले नाही म्हणून खूप लोड आला आज. आता प्रणयचं तोंड तुम्ही बघू शकता की थकलेलं आहे. हा किशोर बघा घाम पुसून परेशान. आता काय कर एक MT जार देऊन टाक त्याला व्यवस्थित रचमध्ये MT जार. हे बघा TV सेंटरचं शॉप आणि हे संभाजी महाराज चौक आणि आता इथले जार टाकून झाले आहेत. आता आम्ही चाललो हेगडेवालच्या ब्रँचला त्यानंतर जाणार पुंडलिकनगर आणि प्रणय आणि मऊ जास्त ऊन असल्यामुळे जास्त थकलेत तर यांना काहीतरी नाश्ता वगैरे खाऊ घालतो किंवा थंड पाजतो. तर चला मग भेटू लस्सी पितांनी. तर मित्रांनो TV सेंटरचे जार उतरून झाले आणि आम्ही आलो आता हेगडेवाळच्या डाळ डोसावर. ही आहे हेगडेवाळची डाळ डोसा आणि पाठीमागं तुम्ही बघताय दिसत नाही झाडामुळं इकडे हेगडेवाड हॉस्पिटल आहे आणि इथं आम्ही बसलो आता डाळ डोसा बाजूला व्यंकटेश अमृतुल्य. तर इथं आम्हाला आता नाश्ता करायचा आहे. नाश्ता म्हणजे मी तर लस्सी घेतली या दोघांना नाश्ता करायचा आहे. आता हे दोघं सध्या तोंड बघताय माझं यांचं ऑर्डर यायला टाईम आहे. मी लस्सी पितो. तर मित्रांनो नेमकं झालं असते
की यांच्याकडे आमचे पैसे बाकी होते पाणी जारचे, ते पैसे देत नव्हते, म्हणून आम्ही रोज इथे येऊन नाश्ता करत असतो आणि पैसे बरोबर करतो. तर यांच्याकडे टोटल यांच्याकडे बाकी होते मित्रांनो 2200 रुपये. तर आता त्यातून समजा 500-600 रुपये बाकी आहेत. आता आम्ही रोज येतो इथे नाश्ता वगैरे करतो आणि सगळे पैसे आम्ही बरोबर करणार आहे. असे नाही तर आम्ही असे पैसे काढणार आहे यांच्याकडून. देखा मामा. तर मित्रांनो या लस्सी घ्या. तर मित्रांनो माझी लस्सी पिऊन झाली आहे. त्याच्यानंतर किशोरचा ऑर्डर आला वडापावचा आणि अजून प्रणयचा ऑर्डर यायचं बाकी आहे मिसळपावचं. आता आमचं खाणं झाल्यानंतर प्रणयचा ऑर्डर येणार आहे. आणि मग मित्रांनो हे माझं टोन बघणार आहे. आता एक जण पहिले मी लस्सी पित होतो, हे दोघं माझे तोंड बघत होते. आता माझी लस्सी पिऊन झाली आहे. टोन बघ. आता किशोर वडापाव खातोय, आम्ही दोघं त्याचं तोंड बघतोय. नंतर यायचं मिसळपाव येईन प्रणयचं आणि मग आम्ही दोघं त्याचं तोंड बघू. वाटतं हे जरा असंच. तर मित्रांनो माझा ऑर्डर आला आहे मिसळपावचा आणि एकदम सुंदर अप्रतिम स्वागत. सुंदर आहे. खरंच चांगलं आहे का मामा खाऊ घालतोय म्हणून चांगलं म्हणतोय. ते काय नाही मला खाऊ घालतोय म्हणून चांगलं म्हणा लागतं. हां नाही तू वाईट जरी म्हणला तरी काय हॉटेलचा मालक थोडीच आहे मी. पण वाईट जरी म्हणला ना तरी मला बरं वाईट वाटलं मी हॉटेलचा मालक थोडीच आहे. तिथे कस्टमर जनता झालं का. चल काय मग बघा मित्रांनो किती आवडीनं खातोय मिसळपाव. अरे जरा वर तर बघ जरा इकडे तिकडे एवढं का खाण्यात बिझी झाला. त्यामुळे चालू आहे का आणखी मग मग प्रणय आला मिसळ खाऊन चांगलं झालं. भरला का पोटाला. हाऊसफुल हाऊसफुल. आणि प्यायची पण आता याच्यात टंकी बाकी नाही. तर मित्रांनो आज झालं असं की आज जाळचा रोड जास्त होता म्हणून माझ्याकडून दोघांना नाश्ता खाऊ घातला मी. बरं वाटेल भाऊ आता. आता काही प्रॉब्लेम नाही ना. पोट भरल्यावर पण प्रॉब्लेम असते, पोट खाली असल्यावर पण प्रॉब्लेम. हा आता जार टाक नाही तुला नाही तर म्हणजे आता पोट भरलं जार टाकणार नाही. चला मग आता पुंडलिक नगर लास्ट बाकी आपला लास्ट पडाव. तर मित्रांनो संपूर्ण जार टाकून झाले आणि घरी पाहुणे आलेत. घरी साली आली माझी. तर त्यांना संध्याकाळी जेवण आहे साली आणि साडूला. तर आता पनीरची भाजी करायची आहे. तर मी चालू डेअरीवर पनीर घ्यायला. तर येतो पनीर घेऊन. इथं पनीर लय महाग आहे. इथं 160 रुपयाचे अर्धा किलो आहे. तर आपल्या तिकडं 140 रुपयाचे अर्धा किलो आहे. चला आपण तिकडंच घेऊ. आपल्या इकडं धनलक्ष्मीच्या दुकानामध्ये 140 रुपयाचा अर्धा किलो आहे. इथं 160 रुपये सांगतात. तिकडून घेऊया आपण पनीर. तर मित्रांनो आलं आता घरी. पाहुण्याला भेटतो. हे पाहुणे मित्रांनो हे माझ्या सालीचं बाळ बिलकुल माझ्या साडूवर पडलेलं आहे. साडूसारखं दिसते. काय काय हात नको लावू म्हणते तो नाटकाखोर. ऐ पुरा चाकूचे डोळे जवळ होता ना पागल लागला असता ना. आता रुद्रांश हा रुद्रांश आणि हा देवांश. काय म्हणली. बर काय काय म्हणलं लडक्या आणि लडक्या बहिणी. हा मित्रांनो
लडक्या आणि झडक्या पाहिजे तुम्ही दोघं. मर्डरच करीन. पहा मित्रांनो, एक कमी होती मर्डर करायला, दुसरी वेळ आली. तोंड दाखवा, म्हणजे कमीत कमी लोकांना माहित पडेल मर्डर करणारे कोणी तुम्ही. कोणी मर्डर केला दोघं जण दिसतील. दाखवू का? तुम्हाला इन्साफ भेटेल ना मग मेल्यावर. ते ठेवून एवढं पाठवून दे. ओ आंबा 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 आंबा. काय रे डुबरे, कोण ओढतो? ओ बेंडूक. तर मित्रांनो, पनीरची भाजी बनते आणि प्रतीक्षा आणि चंचल दोन्ही स्वयंपाक करत आहे. आणि माझ्या संध्याकाळचा ड्युटीचा टाईम पण होतोय. तर मस्तपैकी आता पनीरची भाजी खातो आणि ड्युटी जातो. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू परत उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.